तर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यातली काही विदारक दृश्य समोर येत आहेत। गोळीबारामध्ये मयत पतीच्या शेजारी खिन्न मनानं बसलेली पत्नी, लग्नानंतर जम्मूमध्ये फिरायला आलेल्या जोडप्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि यामध्ये या जोडप्यातल्या पतीचा मृत्यू झाला। आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी अत्यंत खिन्न आणि विमनस्क अवस्थेत बसलेल्या या पत्नीची दृश्य प्रत्येकाचं काळीज हेलावून टाकतात। अगोदर या दहशतवाद्यांनी धर्म विचारला आणि त्यानंतर निवडून त्यांनी गोळीबार केला। विशेषतः पुरुषांवर या दहशतवाद्यांनी गोळीबार केला अशी माहिती मिळते आहे। आणि यामध्ये एक नवविवाहित जोडपं जे लग्नानंतर फिरण्यासाठी काश्मीरमध्ये आलेलं होतं, या जोडप्यातल्या पुरुषाला दहशतवाद्यांनी गोळ्या मारल्या आणि या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाला। आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेली त्याची ही नवविवाहित पत्नी सध्या आपल्याला दिसते आहे आणि त्यामुळे नव्या संसाराची भविष्याची स्वप्न घेऊन या स्वप्नांच्या सुरुवातीला जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आलेल्या या जोडप्याचा संसार अशा प्रकारे दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाला, स्वप्न भंगली आणि अचानकपणे ओढवलेल्या काळानं आणि या दहशतवादी हल्ल्यामुळे आपला पती गमावलेल्या या पतीची व्यथा। नहीं आप टेंशन मत लो, अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मैडम ये जो भीड़ साहब है प्रेसिडेंट, आप टेंशन मत लो, मेरे पति का बचा लो, हम बचा देगा, कोई बात नहीं। बेहतर करेंगे फोन प्लीज भगवान के लिए बचा लो। दब सिमन युवा डिजाइन क्या है, ठीक है हम बचा देंगे ना, आप टेंशन मत लो। मैं आ रहा हूँ, मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड, क्या हुआ इसको, क्या हुआ? Please ask for help. We don't need. Okay, don't worry. You okay? You need a water, sir? Sir, we'll manage. Just ask for help. Okay, you first you give the hands water, drop of water. Take a drop of water, sir, please. अपने आप बोले ना मुझे। यहाँ पर थी, क्या बोलते, भेलपुरी खाने से मेरा पति साइड में था, एक इंसान है, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं आप टेंशन मत लो, अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मैडम ये जो भीड़ साहब है प्रेसिडेंट, आप टेंशन मत लो, मेरे पति का बचा लो, हम बचा देगा, कोई बात नहीं। बेहतर करेंगे फोन